डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत हे लाडू भरपूरसे रोग दूर करतात. यात आपले हिमोग्लोबिन वाढतं, आयरन पण वाढतं, एनिमियाची प्रॉब्लेम तीसुद्धा दूर होते, केस गळती थांबते आणि आपल्या स्किनवर एक छान असा चकाकी म्हणजे ग्लोईंग स्किन पण बनते. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी अळीव म्हणजे हळीम घेतली आहे. तर याला मी स्वच्छ असं साफ करून घेतलेलं आहे. त्यानंतर याला 100 ग्रॅम म्हणजे 1 वाटी एवढे हळीम आहे. तर मी 2 वाटी पाणी घालून याला 2 तास भिजत ठेवले, म्हणजे छान ते भिजतात, अगदी चिया सीड्ससारखे होतात ते. तर बघा आता 2 तासानंतर मी ओपन केलं आहे. छान सगळी किती छान फुललेली आहे. आता याला आपण बाजूला ठेवूया. बाकीचे साहित्य थोडे थोडे भाजून घेऊया, अगदी हलकेसे. तर त्याआधी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. यात आता मी खोबरा कीस घालते आहे. खोबरा कीस मी वाटीनी 2 वाटी घेतलेला आहे. तुम्ही प्रमाण जास्त पण वाढवू शकता. तर खोबरं घेतलेलं आहे. अळीवनी आपल्या शरीरातलं जे हिमोग्लोबिन आहे, हिमोग्लोबिनची कमतरता, आयरनची कमतरता ती दूर करते. त्याचबरोबर आपल्या केस गळती आहे, केस गळती या सगळ्यांकडे केस गळतीची प्रॉब्लेम ही दिसून येते, तीसुद्धा कमी करते. तर इथे मी मखाना घेतला आहे. मखान्याने आपल्या शरीरातील जी कॅल्शियमची कमतरता आहे तीसुद्धा दूर होते, हाडदुखीची प्रॉब्लेमसुद्धा दूर होते. त्याचबरोबर इथे घेतले आहे बादाम. बदामाचे विशेषतः तर सगळ्यांना माहितीच आहे, तरी आपल्या जे स्मरणशक्ती आहे ती वाढते. त्यासाठी मी इथे बादाम घेतले. बादाम 1 वाटी घेतले. त्याचा मी जाडसर असा कूट करून घेतलेला आहे. हळीवचे अजून फायदे म्हणजे अगदी हे लाडू बाळंतिणीला सुद्धा चालतात. तर मी सगळे पदार्थ अगदी हलके हलके भाजून घेतलेले आहे, जास्त करपू द्यायचे नाही. आता इथे मी 3 वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्ही हवं तर गुळाची पावडरसुद्धा घेऊ शकता. तर मी इथे गूळ फोडून घेतलेला आहे आणि त्यात 2 चमचे पाणी घालून व्यवस्थित असा पातळ करून घेणार आहे. एकदम पातळ नाही करायचा, आपल्याला लागेल तसा घट्ट असा लाडू वळता येईल असा करायचा आहे. तर इथे बघा भरपूरशा प्रमाणात गूळ वितळलेला आहे आणि आता पूर्ण गूळ वितळलेला आहे. आता यात मी तूप घालते. तुम्ही हवं तर भाजताना खोबरा कीस, मखाणा आणि बादाम भाजताना सुद्धा तुम्ही तूप घालू शकता, पण मी त्यावेळेला भाजताना घातलेलं नाही आहे, त्यामुळे मी गुळाच्या याच्यात पाकात घातलेला आहे. मी 3 चमचे तूप घातलेलं आहे. तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता, पण काय होतं या लाडवात जास्त जर तूप घातलं तर तूप निघून जातं आणि बाकीचे लाडू जसेच्या तसे राहतात, म्हणजे तूप ते बाहेर निघायला लागतं. म्हणून मी इथे फक्त 3 चमचे तूप घेतले. आता सर्व साहित्य मी एका परातीत काढून ठेवलं आहे. मखाण्याला मी बारीक करून घेतलेलं आहे. तर याला आता यात आपली जी अळीव आहे ते घालून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. बघा छान मुरलेली आहे. अगदी त्याचं टेक्स्चरसुद्धा चिया सीडसारखं लागतं, खायलासुद्धा छान लागतात हे लाडू, अगदी पौष्टिक असतात. रोज 1 लाडू खायचा म्हणजे आपली स्किन, हेअर अगदी छान अशी होते. तर आता याला मी मिक्स करून घेते आहे. सोबतच यात आता गुळाचा जो पाक बनवलेला आहे तो सुद्धा मी घालून घेते. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे, गावाकडची सुद्धा रेसिपीज आहे, पारंपरिक रेसिपीज आहे, हिवाळ्याच्या सुद्धा रेसिपीज भरपूर आहेत. तर माझ्या चॅनलवर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. तर आता यात मी गुळाचा जो पाक केलेला आहे तो घालून घेते बघा. आणि व्यवस्थित अगदी गरम पाक असतो, त्यामुळे या सारणात हात घालायचा नाही, चमच्यानेच आपण मिक्स करायचं, नाहीतर चटका लागेल. कारण की तूप आणि गूळ एकदम चिकटतं स्किनला आणि मग जास्त प्रमाणात भाजतं, त्यामुळे हाताने मिक्स करायचं नाही, चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं. तुम्ही व्यवस्थित तिथे चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेते आहे. बघा छान मिक्स झालेलं आहे. आता हे सारण पूर्ण गरम आहे, तर थोडं थंड म्हणजे हाताला सोसवेल एवढं थंड होऊ द्यायचं आणि मग आपण लाडू वळून घ्यायचे. तर मिक्स करून घेतलेलं आहे मी, थंड होऊ देते आहे आणि मग मी याचे छान असे लाडू वळून घेते आहे. तर बघा छान थंड झालेलं आहे. त्याचबरोबर मी एंड स्क्रीनला आणि आय बटनला सुद्धा काही छान छान रेसिपीज दिल्या आहे, गावाकडच्या रेसिपीज, पारंपरिक रेसिपीज या दिलेल्या आहे. तर नक्की एंड स्क्रीनच्या रेसिपीज आणि आय बटनला दिलेल्या रेसिपीज नक्की बघा. आता बघा इथे छान लाडू वळून होते आहे. बघा मस्त असा लाडू वळतो आणि अगदी नरम मुलायम असा लाडू लागतो. तर बघा मी एवढे सारे लाडू वळून घेतले आहे. तर या थंडीच्या दिवसात तुम्ही ही रेसिपी नक्की, हे लाडू नक्की करून बघा आणि तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.